गयालाल, ज्याच्यावरून महन तयार झाली भारतामध्ये, आयाराम गयाराम. काय केलं या गयालालने? 1967 मध्ये हरियाणामधला आमदार होता. त्याने एका तासामध्ये 2 वेळा पक्ष बदलला, तर एका दिवसामध्ये 3 वेळा पक्ष बदलला, आणि हा वैयक्तिक स्वार्थापोटी. आणि याच्यातूनच निर्माण झाली सरकारमध्ये अस्थिरता. ती 1980 पर्यंत चालली, वेगवेगळ्या राज्यामध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये, अशा प्रकारे. त्याच्यामुळे सरकारने निर्णय घेतला एक विधेयक आणायचं, आणि फायनली झाली 52वी घटनावस्ती 1985, आणि त्याच्यामध्येच जन्म झाला पक्षांतर बंदी कायदा. घटनेमध्ये 10वं परिशिष्ट टाकलं, आणि याच्यामध्ये अशी तरतूद केली की जर एखाद्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले सदस्य दुसऱ्या पक्षामध्ये गेले की ती 1/3 पेक्षा कमी, तर ते होणार अपात्र. आणि याच्या बाबतीत सभागृहाच्या अध्यक्षाचा निर्णय अंतिम. पण पुढे जाऊन याच्यामध्ये दुरुस्ती झाली. 91वी घटनावस्ती 2003, आणि 1/3 च्या ऐवजी केलं 2/3. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पक्षांतर बंदी कायद्यावरून एखादा सदस्य अपात्र आहे की नाही याच्यावरती अंतिम निर्णय असतो त्या सभागृहाच्या अध्यक्षाचा. मात्र पुढे एक खटला झाला किहितो होलान वर्सेस जाचिल्लो 1992, आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं अध्यक्षाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं, आणि याच्यातूनच निर्माण झालं एक भक्कम स्थिरत्व.